नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर खरीप पीक विमा 2024 जो आहे तर तो मंजूर झालेला आहे, परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होत नाहीये। खरं तर शेतकरी नेते रविकांत तुपकर जे आहे तर ते अलीकडेच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे की सरकारकडून पीक विमा कंपन्यांना जी रक्कम मंजूर झालेली आहे तर ती रक्कम लवकरात लवकर सरकारने पीक विमा कंपन्यांना द्यावी, जेणेकरून पीक विमा कंपन्या ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पाठवतील किंवा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा हा जमा होऊ शकेल। तर मग आता यावरती म्हणजे रविकांत तुपकर यांनी दिलेल्या निवेदनावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केव्हा काम चालू करता यावरती आपला पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होईल हे ठरणार आहे। तर मित्रांनो, हा जो काही खरीप पीक विमा 2024 आहे तर तो मंजूर तर झालेला आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे ते आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। त्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, धाराशिव असेल, बीड असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, यवतमाळ, परभणी, वर्धा, नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, नांदेड, नाशिक, नागपूर ही जी काही 32 जिल्हे आहेत तर या सर्व 32 जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा 2024 चा जो आहे तर तो मंजूर झालेला आहे। आणि मग आता या 32 जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे खरीप पीक विमा 2024 साठी मंजूर करण्यात आलेले आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 30 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र आहेत। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 46 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र आहेत। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 44 महसूल मंडळे हे पात्र असून नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र आहेत। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये फक्त 12 महसूल मंडळे पात्र असून हिंगोली जिल्ह्यामध्ये 30 महसूल मंडळे, तर सांगली जिल्ह्यामध्ये 36 महसूल मंडळे पात्र असून सातारा जिल्ह्यामध्ये 65 महसूल मंडळे हे पात्र आहेत। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महसूल मंडळे पात्र असून 110 महसूल मंडळे ही यवतमाळ जिल्ह्यातील खरीप पीक विमा 2024 साठी मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 40 महसूल मंडळे पात्र असून बीड जिल्ह्यामध्ये एकूण 87 महसूल मंडळे ही खरीप पीक विमा 2024 साठी पात्र आहेत। तर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 81 महसूल मंडळे खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये 52 महसूल मंडळे आणि नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 93 महसूल मंडळे पात्र आहेत। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त 13 महसूल मंडळे खरीप पीक विम्यासाठी पात्र असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त 3 महसूल मंडळे पात्र आहेत। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 42 महसूल मंडळे, तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 28 महसूल मंडळे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र आहेत। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त 12 महसूल मंडळे पात्र असून जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 68 महसूल मंडळे खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 78 महसूल मंडळे पात्र आहेत। तर अहमदनगरमध्ये 90, जळगावमध्ये 68, कोल्हापूरमध्ये 12, धाराशिवमध्ये 15 ते 16 महसूल मंडळे पात्र आहेत। आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 90 महसूल मंडळे पात्र आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 48 महसूल मंडळे पात्र असून अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बरीचशी महसूल मंडळे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र आहेत। मित्रांनो, हा जो काही पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे, परंतु अद्याप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। तर आता फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील चालू होत आहे। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो लवकरात लवकर जमा होऊ शकतो अशी आशा आहे। म्हणजेच रविकांत तुपकर साहेबांनी जे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिलेलं आहे तर त्यावरती मुख्यमंत्री लवकरात लवकर आवेदन करतील अशी आशा आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।